मागच्या महिन्यातली मंगळवारची सकाळ. मी नुकतीच सोमवारची नाईट शिफ्ट संपवून जांभया द्यायला बसलो होतो. सकाळचे 8:30 वाजले होते आणि त्या दिवशी अनंत चतुर्दशीची सुट्टी होती. त्यामुळे मीही झोपायची घाई नाही केली. एकीकडे पेपर चाळत चहाचे घुटके घेत होतो. मुलगी कधी नव्हते शहाण्यासारखी रंगीत खडून चित्र रंगवत बसली होती. आता आणखीन एक अर्धा तास टिवल्या बावल्या कराव्यात आणि मग झोपायला जावं असं मी ठरवलं. भावाचा फोन बऱ्याच वेळापासून वाजत होता. बाथरूमचं दार किलकिल करून भाऊ ओरडला, अरे जरा बघ ना कोण आहे. त्याला म्हणावं जरा 15-20 मिनिटांनंतर फोन करा. मी फोन घेतला. हॅलो, अरे मी रोहित बोलतोय. दादा आहेत का जागे? अरे मी दादाच बोलतोय. बोल की रोहित. हा रोहित 2 बिल्डिंग सोडून 3ऱ्या बिल्डिंग मध्ये राहिला होता. तसा तो माझ्या भावाचा मित्र आहे. त्याची आणि माझी ओळख केवळ रस्त्यात दिसल्यास मान हलवून ओळख दाखवणं इतपतच मर्यादित होती. दादा, बरं झालं तुम्ही फोन उचलला. तुमच्याकडेच काम आहे. आत्ता वेळ आहे का तुम्हाला? एक 15-20 मिनिटं? अरे हो आहे ना, बोल बोल बोल. नाही, मला नाही, बाबांना बोलायचंय तुमच्याशी थोडंसं. तुम्ही म्हणत असाल तर 5 मिनिटात आम्ही येतो तिकडे. मला थोडंसं आश्चर्यच वाटलं, कारण आमची फक्त तोंड ओळख सोडल्यास बाकी आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक असा आमचा कुठलाही संबंध नव्हता. ह्या गृहस्थाचं माझ्याकडे काय काम असावं अशा विचारात मी काही काळ गुंगा असताना दारावरची बेल वाजली. त्यांनी कदाचित घराच्या बाहेरूनच फोन केलेला असावा, कारण दोघेही अक्षरशः 2ऱ्या मिनिटाला हजर झालेले होते. या या या, शुभप्रभात शुभप्रभात. काय काम काढलं सकाळी सकाळी? नाही, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. रोहितचे वडील थोडे पुढे झाले आणि मला म्हणाले. अजूनही दोघे जण दारातच उभे होते. अहो अवश्य बोलूयात ना आपण, आधी आत तर या. या आत या. दोघेही आत येऊन स्थानापन्न झाले. मी माझ्या पत्नीला चहा करायला सांगितला. बोला ना, बोला काका, काय सेवा करू? काका थोडेसे अस्वस्थच दिसत होते. न आलेला घाम वारंवार रुमालानं पुसत होते. जागच्या जागी चुळबुळ करत होते. अशा वेळी मी मुद्दामून दुर्लक्ष करतो, म्हणजे आपलं लक्ष असं दिसलं ना की समोरचा माणूस अजून अस्वस्थ होतो आणि मोकळेपणानं बोलत नाही. काही मिनिटांनी घसा साफ करत ते म्हणाले, नाही, गोष्ट तशी खाजगीच आहे. आपल्या आपल्यात राहिली तर बरं, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. नाही नाही, काळजी करू नका तुम्ही अगदी निर्धास्त व्हा, निर्धास्तपणे बोला. हो बोलतो. इथे शेजारी अपार्टमेंटमध्ये आम्ही राहतो, हे तुम्हाला माहिती असेलच. मी राहतो ना त्या फ्लॅटच्या व्यतिरिक्त माझे अजून 2 फ्लॅट आहेत त्या इमारतीत. त्यापैकी दुसरा आम्ही हल्ली म्हणजे 6 महिन्यांपूर्वी घेतला. मूळचा मालक दक्षिणेकडचा कोणीतरी मोठा बागायतदार आहे, म्हणजे श्रीमंत आसामी आहे. पण फ्लॅट घेतल्यापासून ते इथे फिरकलेले सुद्धा नाही. आजवर भाडेपावतीचे जे काही व्यवहार झाले ते इथे त्यांचा कोणीतरी भाचा राहतो ना त्यांच्या मार्फत झाले सगळे. त्या फ्लॅटमध्ये त्यांनी कधी कुटुंब ठेवल्याचं मला तरी आठवत नाही, म्हणजे माझ्या पाहण्यातही नाही. जे कोणी राहायचे ते अविवाहित, एकलकोंडे, तिघे चौघे मिळून राहणारे मासेच असायचे सगळे. पण त्यांच्यापैकी कुणाला, म्हणजे सोसायटीमध्ये इतर कुणाला कधी त्रास झालाय असंही पाहण्यात नाही. कदाचित त्यांना मालकांनी कडक सूचना दिल्या असतील, कदाचित ते लोकच माणूस घाणे असतील, म्हणजे कारण काही असू देत, पण दार नेहमी बंद असायचं. पण कधी कुठला आवाज सुद्धा त्या बंद दाराच्या आडून ऐकू नाही आला. मला कधी कधी कुतूहल वाटायचं की बंद दाराच्या आड हे नक्की काय करत असतील. म्हणजे अगदीच आवाज कसा नसतो ना या फ्लॅटमधून. आणि एक दिवशी काय झालं, एक दिवशी सोसायटीचा पाणी खेचणारा पंप बंद पडला. त्याची दुरुस्ती व्हायला 2-3 दिवस तरी लागणार होते. तोपर्यंत पूर्ण सोसायटीमध्ये पाणी नव्हतं. आणि मी चेअरमन असल्यानं अक्षरशः प्रत्येक मालक किंवा भाडेकरू मला निदान 2-3दा तरी भेटून चौकशी करून गेला असेल. अपवाद होता तो केवळ सतत बंद असणाऱ्या दारामागच्या भाडेकरूंचा. 3 दिवसात ते एकदाही फिरकले नव्हते. मग मात्र मला त्यांचं कुतूहल वाटायला लागलं.
बंद दाराआड यांचे नक्की काय धंदे चालतात हे जाणून घ्यायची मला तीव्र जिज्ञासा होती. आणि एक दिवस मला ती संधी मिळाली. सोसायटीची वार्षिक मीटिंग होती. निमंत्रण सगळ्यांना जाणार होती. विषय नेहमीचेच, म्हणजे इमारतीची साफसफाई, जिन्यातले दिवे, रंगरंगोटी, टाकीची सफाई, काही किरकोळ डागडुजी इत्यादी इत्यादी. इतर लोकांची निमंत्रण मी वॉचमनच्या हस्ते पाठवली, पण खास भाडेकरूंना मात्र मी स्वतः वैयक्तिकरित्या भेटणार होतो आणि निमंत्रण देणार होतो. संध्याकाळी 7च्या सुमाराला मी 3 जिने चढून, आमच्या इमारतीला लिफ्टच नाहीये ना, त्यामुळे 3 जिने चढून त्यांच्या दारापाशी पोहोचलो. काही क्षण भिंतीचा आधार घेऊन 2 क्षण तिथेच धापा टाकत उभा राहिलो. आतमध्ये अर्थात कोणाचीही चाहूल नव्हती. मी दारावरची बेल वाजवली. पहिली 2 मिनिटं काहीच घडलं नाही. मी पुन्हा बेल वाजवली. लक्षात घ्या, मानवी स्वभाव असा आहे की दारावरची कडी किंवा घंटी वाजवली की आपसुकच माणूस आतून कोण दार उघडायला येतोय का ह्याचा कानोसा घ्यायला लागतो. पण दार इतक्या अनपेक्षितपणे उघडलं की मी असा आवाज केला आणि मागेच सरकलो पटकन. कुठलाही पायरव नाही, चपलांचा आवाज नाही, कडी खडखडण्याचा आवाज नाही. दार उघडलं, पण ते सुद्धा पूर्ण नाही. अगदी जेमतेम किलकिल्या दारातून एक हडकुळा माणूस धुसर डोळ्यांनी माझ्याकडे बघत होता. त्याच्या अंगावर लुंगी व्यतिरिक्त काहीही नव्हतं. कपाळावर भस्माचे पट्टे ओढलेले होते. दार उघडता क्षणी एक अतिशय मंद, गोडसर पण नाक जाळणारा, घसा खवखवणारा गंध दरवळला. हा गंध माझ्या परिचयाचा होता. गावाकडे ना शेताच्या बांधाच्या कडे वरविषारी काटेरी झुडपं पेटवून दिल्यानंतर असाच वास यायचा. मग हे लोक आत करत तरी काय होते? त्या वासानं म्हणा किंवा 3 जिने चढल्याच्या श्रमानं म्हणा, मला थोडस ना भोवळ आल्यासारखं झालं. दाराआडचा माणूस काहीतरी बोलला, पण भाषा आपल्याकडची वाटत नव्हती. भाषा समजली नाही ना तरी आवाज मात्र आर्जवी होता. जीवाला सुखावणारा, मोहिनी घालणारा होता. डोळ्यावर गुंगी येतच होती. मी काहीतरी बडबडत त्याच्या हातात निमंत्रण दिलं आणि दार माझ्या डोळ्यासमोर परत बंद झालं. काहीतरी झालं होतं खास किंवा केलं गेलं होतं, पण काय होतंय हे नीटसं कळत नव्हतं. जिन्यातल्या लाईटचा प्रकाश मंदावल्यासारखा झाला होता. एरवी उजळलेले असणारे कोपरे आता अंधुक दिसत होते. मी कसा बसा एका हातानं जिन्याचा कठडा धरून हळूहळू चालत घरी परत आलो आणि त्या रात्री मी झोपेतून किमान 3-4दा तरी दचकून जागा झालो. पण त्यामुळे माझी उत्सुकता अजून वाढली. मी एकतर सरळ त्यांच्या घरी जाऊन तपासणी करू शकलो असतो, पण कारण काय देणार होतो? त्यांचा इतर कोणाला त्रास नव्हता. भाडं वेळेवर जात होतं. सोसायटीतल्या इतर कोणाशी त्यांनी मान करून बोलल्याचं कधी ऐकिवातही नव्हतं. मला त्यामुळे दुसरं काहीतरी कारण शोधावं लागणार होतं हे नक्की. पण ती वेळ आलीच नाही. एक रात्री उशिरा, बहुतेक लोक निद्राधीन झालेले असताना कधीही आवाज ऐकू न येणाऱ्या त्या घरातून अचानक आरडाओरडा ऐकू यायला लागला. एखाद्यानं जीवाच्या भीतीनं किंचाळावं ना तसा. एक किंकाळी वाढत 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 गेली, तारस्वरात गेली आणि पडदिशीने तुटली. सगळ्यात अगोदर तिथे पोहोचलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार दाराच्या खालच्या फटीतून त्यांना काही क्षण लवलवणारा हिरवा प्रकाश दिसला होता आणि मग आतल्या किंकाळ्या बंद झाल्या होत्या. कोणीतरी पोलिसांना फोन केला. अर्थात दरवाजाची कडी तोडूनच आतमध्ये प्रवेश करावा लागला. आतमध्ये फक्त एक घडीची पत्र्याची खुर्ची होती. त्या खुर्चीवर एक स्थूल, साधारण 40शीचा, अंगावर फक्त एका लुंगी व्यतिरिक्त काहीही नसलेला माणूस बसला होता. डोळे विस्फारून तो समोरच्या भिंतीकडे बघत होता. तोंड उघडं होतं, लाळ गळत होती, चेहरा भीतीनं पिळवटलेला होता. आमच्या येण्याची त्याला जाणीव सुद्धा झालेली नव्हती. पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एकानं त्याला खांदा धरून हलवलं तेव्हा तो असा आवाज काढत भिंतीकडे बोट दाखवायला लागला.
त्याला अगदी तिथून बाहेर नेईपर्यंत तो वळून 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 भिंतीकडेच बघत होता. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे चौकशी केली. म्हणजे त्याचं नाव माहिती आहे का, तो कामाला कुठे असतो, त्याचे कोणी नातेवाईक किंवा मित्र त्याला भेटायला येतात का, कधीपासून तो इथे राहिला आहे. या चौकशीतून काहीही निष्पन्न झालं नाही, पण त्याच्याबद्दल कोणाला कसली माहितीच नव्हती. घरमालकांचा फोन नंबर घेऊन पोलीस निघून गेले. आता चेअरमन म्हणून त्या फ्लॅटला पुन्हा कुलूप लावणं ही जबाबदारी माझी होती. सगळी चौकशी आटपेपर्यंत रात्रीचे 2 वाजून गेलेले होते. वास्तविक कुलूप दुसऱ्या दिवशी लावलं असतं ना तरी चालण्यासारखं होतं, पण का कोण जाणे, मला त्या जागेला पुन्हा भेट द्यावी अशी अनिवार्य इच्छा झाली. फ्लॅटचं दार उघडच होतं. बाहेरच्या खोलीत फक्त एक पत्र्याची खुर्ची आणि छताला पिवळा 60चा बल्ब होता. स्वयंपाकघरात आणि दोन्ही शयन कक्षात अक्षरशः कागदाचा कपटा सुद्धा नव्हता. म्हणजे लक्षात घ्या, वास्तविक 3-4 लोक इथे काही महिन्यांपासून राहत होते. मग निदान टूथपेस्ट, टूथब्रश, पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे डबे, वेस्टर्न कपडे, औषधं अशा रोजच्या वापरातल्या वस्तू तरी तिथे दिसायला हव्या होत्या ना. पण पूर्ण फ्लॅट रिकामा होता. बाथरूम आणि सिंकचे भिंतीतून आलेले नळ गंजून जाम झालेले होते, कारण त्या नळांचा वापरच झालेला नव्हता. जमिनीवर सर्वत्र धुळीचा थर पसरलेला होता. हॉल सोडल्यास इतर खोल्यांमधून खालच्या धुळीत फक्त माझ्या पायाचे ठसे दिसत होते. माणसाच्या वावराची कुठलीही खूण तिथे दिसत नव्हती. मग हे लोक तिथे राहत कसे होते, म्हणजे हे खात काय होते, पीत काय होते आणि मुख्य झोपत कुठे होते. माझं डोकं भणभणायला लागलं होतं. मी एक एक दिवा मालवत हॉलच्या दिशेनं निघालो. हॉलच्या दिव्याच्या खटक्यापाशी बोट नेऊन दिवा बंद करून मी निघणार इतक्यात मला तो आवाज ऐकू आला. कुठली तरी एखादी अवजड वस्तू जमिनीवरून फरफटत न्यावी ना तसा आवाज अगदी शेवटी टोकाला अंधारात असलेल्या शयन कक्षातून येत होता. मग कोणीतरी अगदी खालच्या जड आवाजात हसलं. घाणेरडं हास्य, जे पाणी उकळतो ना बुडबुड बुडबुड असा आवाज होतो का नाही, अगदी तशा आवाजात कोणीतरी हसलं. कदाचित माझी रात्रभर झोप झाली नसल्यामुळे मला भास होत असावे. मी अखेरीला दिवा मालवून एकही नजर मागे न टाकता दार लावून घेतलं. दार लावून घेत असताना त्या दिवशी ऐकू न आलेला आवाज मला आत्ता ऐकू आला. आत कोणीतरी वावरत होतं. अगदी दारात जवळ आलं होतं. कदाचित आतून दाराच्या फटीला डोळा लावून बाहेर बघतही असेल. असो पुरे, म्हणजे मी विचार बंद केला, जिने उतरलो आणि घरी परत आलो. पोलिशी चौकशी, पंचनामे, जबाब इत्यादी संपेपर्यंत फ्लॅट बंदच होता. घरमालकांकडून देखील कुठलीही चौकशी झाली नाही. पुढे जवळजवळ 6 वर्ष फ्लॅट बंदच होता. मेंटेनन्स मात्र वेळेवर येत होता. विजेची बिलं भरली जात होती. कोण भरत होतं याची काही कल्पना नाही, पण कदाचित त्यांचा तो भाचा भरत असेल. आणि एक दिवस सोसायटीच्या बाहेर फ्लॅट विकणे आहे अशी जाहिरात लागली. खाली घरमालकाच्या भाच्याचा संपर्क क्रमांक दिलेला होता. मी जाहिरात फाडून टाकली आणि दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. एक दिवशी संध्याकाळी तो भाचा घरी आला. मूळ मालकांनी त्याला वटमुख्यतारी दिली होती, त्यामुळे त्यांच्यातर्फे सगळे व्यवहार हा भाचाच बघणार होता. त्याला तर त्या फ्लॅटमध्ये जायची आणि तो फ्लॅट बघायची मुळी सुद्धा इच्छा नव्हती. मला इच्छा होती तो फ्लॅट विकत घ्यायची, इतके अनुभव येऊन सुद्धा. कारण आता 6-7 वर्ष झाली होती, त्यामुळे त्याची धार आता बोथट झाली होती. शिवाय फ्लॅट मी भाड्यानं देणार होतो. फ्लॅट तुम्हाला घ्यायचा आहे? त्या भाच्यानं चमत्कारिक आवाजात मला विचारलं. का हो, असं का विचारलं? नाही असं काही नाही, म्हणजे अगदी तुम्ही अनपेक्षितपणे विचारलं ना म्हणून, बाकी काही नाही. बाकी काही नाही, त्यांनी गडबडीने मला उत्तर दिलं. मग खरेदी पत्र, पैशाची जमवाजमव, दस्त, सरकारी कार्यालयातले हेलपाटे हे सगळं उरकेपर्यंत 2 महिने गेले. फ्लॅट माझ्या नावावर झाला शेवटी.
सगळ्यात पहिल्यांदा भिकारी शोधले, फ्लॅट स्वच्छ करून घेणं, दिवे नवीन बसवणं, गंजलेल्या तोट्या बदलणं, भिंतीला नवीन झळाळता रंग देणं, खिडक्यांना पडदे, स्वयंपाकघरात काही बदल करणं, अशा बऱ्याचशा कामात अजून 2 महिने निघून गेले. आणि मग शेवटी एकदाचा तो फ्लॅट संपूर्णपणे राहण्याजोगता झाला. ज्यांनी तो फ्लॅट पूर्वी बघितला असेल ना, त्यांचा विश्वासही बसला नसता, इतकं या फ्लॅटचं रूप आमूलाग्र बदलून टाकलेलं होतं. मग मी सोसायटीच्या बाहेर फ्लॅट भाड्याने देणे आहे ही जाहिरात चिकटवून टाकली. फोन तर अगदी भरपूर आले. नोकरीवाले, विद्यार्थी, कुटुंबवाले, सदैव फिरतीवर पण अंग टाकण्यासाठी जागा हवी असणारे, अशा सगळ्यांनाच स्वारस्य होतं. पण मला फक्त कुटुंबालाच माझी जागा भाड्यानं द्यायची होती. एके दिवशी सकाळी आपण त्यांना चित्रे म्हणूया, तर हे चित्रे माझ्या घरी आले. त्यांना जागेमध्ये स्वारस्य होतं. ते स्वतः, त्यांची पत्नी आणि 2 वर्षांची मुलगी असं आटोपशीर कुटुंब होतं. चित्रे अवजड यंत्र बनवणाऱ्या कुठल्या तरी परदेशी कंपनीमध्ये मोठ्या चांगल्या हुद्द्यावर होते. पुण्यात नुकतेच बदलून आले होते आणि कंपनी त्यांना इथून जवळ पडत होती. 1-2 भेटीगाठी झाल्या. चित्र्यांनी त्यांच्या कुटुंबाशी आमची ओळख करून दिली. माणसं चांगली वाटत होती. शिवाय माझ्या पत्नीचंही त्यांच्याविषयी चांगलं मत झालं. मग मी फ्लॅटची किल्ली चित्र्यांच्या स्वाधीन करून टाकली. रविवारी चित्र्यांच्या सामानाचा टेम्पो दारात येऊन उभा राहिला. एका धंदेवाईक कंपनीकडे चित्र्यांनी ते काम दिलं होतं. त्या माणसांनी भराभर सामान वरती नेऊन ठेवून सुद्धा दिलं. पहिल्या संध्याकाळी चित्रे कुटुंबीय माझ्या घरी जेवायला आले. माझ्या पत्नीनं आवर्जून त्यांना जेवायला बोलवलं होतं. हसत खेळत जेवणं झाली आणि चित्रे पती पत्नी आमचा निरोप घेऊन त्यांच्या नवीन घरी निघून गेले. बघता बघता 2 महिने निघून गेले. सगळं कुटुंब आता जागेला रुळलं होतं. शिवाय दुपारच्या वेळी गप्पा मारायला माझ्या पत्नीला एक हक्काची जागाही मिळाली होती. दोघींची अगदी चांगली गट्टी जमली. कशावरून तरी विषय निघाला असेल, चित्रेंची पत्नी गप्पा मारता मारता माझ्या पत्नीला म्हणाली, बाकी सगळं घर खूप छान आहे, पण कधी कधी थोडीशी भीती वाटते हो. आता भीती कशाची वाटते असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, कधी कधी म्हणजे विशेष ना दिवे लागणीच्या वेळेला सारखं कुणीतरी आपल्या मागे फिरून आपल्यावर लक्ष ठेवतंय अशी सतत जाणीव होत राहते. काय झालं, त्या दिवशी यांना ऑफिसच्या पार्टीवरून यायला खूप उशीर झाला. रात्री मी अर्धवट झोपेत होते. हे आल्याचं मात्र माझ्या लक्षात आलं. यांचा वावर आसपास जाणवत होता मला. कपडे बदलत असतील, कपाटात हँगरवर लावत असतील. मला डोळे उघडणं खरंच जीवावर आलं होतं. केव्हा तरी घडी घातलेली चादर उलगडून त्यांनी अंगावर घेतली आणि ते सुद्धा शेजारी झोपही गेले. थोड्या वेळानंतर बाहेरच्या दारावर कोणीतरी टकटक करत असल्याचा आवाज मला आला. आता यावेळी कोण आलं बाई असं म्हणून मी अवनीशना जागी करायला गेले, तर अवनीश मला शेजारी दिसलेच नाहीत. म्हटलं गेले असतील बाथरूमला. पण पुन्हा थोड्या वेळाने दारावर आवाज आला म्हणून मी दरवाजाची साखळी न सोडवता दरवाजा किलकिला करून बघितलं. दारात अवनीश उभे होते. सॉरी, मी लाचकी न्यायला विसरलो बरं का आज. खालच्या मानेनं अपराधी आवाजात पुटपुटत अवनीश आत आले. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. बूट काढता काढता त्यांचं लक्ष माझ्या चेहऱ्याकडे गेलं. ते उठून जवळ आले आणि मला म्हणाले, अगं काय झालंय काय म्हणजे मला खूप उशीर झाला का? सॉरी, म्हणजे परत आता नाही एवढा उशीर होणार मला. मी अर्थात घडलेल्या प्रसंगाची वाच्यता त्यांच्यापाशी केली नाही. त्यांना आधीच इतकं कंपनीचं काम आणि जबाबदाऱ्या, आता पुन्हा ही गोष्ट सांगून त्यांच्या जीवाला कशाला घोर लावायचा नाही का? शिवाय अर्धवट झोपेत मला भास सुद्धा झाला असेल असं वाटलं मला. पण त्या उलगडलेल्या चादरी मागचं कारण काही माझ्या लक्षात आलं नाही बरं का वहिनी. आता ही घटना मिसेस चित्र्यांनी माझ्या पत्नीला सांगितली. पत्नीलाही थोडी काळजी वाटली, पण पत्नीनं मला काही ही गोष्ट सांगितली नाही. काही दिवसांनंतर चित्र्यांना कॉन्फरन्ससाठी निमंत्रण आलं होतं. 3 दिवसांची कॉन्फरन्स होती त्यांची. सकाळी घरच्यांचा निरोप घेऊन निघताना चित्रे काही मिनिटं आमच्या घरी थांबले आणि थोडं लक्ष असू द्या आमच्या घरावर, मी नाही आता 3 दिवस, अशी विनंती त्यांनी आम्हाला केली. वास्तविक त्याची काही गरजही नव्हती. इतके छान कौटुंबिक संबंध आमच्या 2 घरात निर्माण झालेले होते. मीही त्यांना आश्वस्त केलं. माझ्या पत्नीनं रात्री त्यांच्या घरी झोपायची सुद्धा तयारी दर्शवली.
पण मिसेस चित्र्यांना त्याचा संकोच वाटला असावा. आता एवढ्या कारणासाठी उगीच कोणाला त्रास देणं त्यांना प्रशस्त वाटलेलं नसावं. त्या दिवशी रात्री अगदी 10 वाजेपर्यंत दोघींच्या गप्पा रंगल्या. अन्वी लवकर झोपी गेली होती. रात्री मग माझ्या पत्नीनं त्यांचा निरोप घेतला आणि पत्नी खाली आली. मध्यरात्री 12:30-1च्या सुमाराला दरवाज्यावर कुणीतरी जोर जोरात थापा मारल्याचा आवाज आल्यानं आम्ही दोघंही दचकून उठलो. बाहेरून दरवाज्यावरच्या थापांसोबत चित्रेताईंच्या हाका ऐकू येत होत्या. माझ्या पत्नीनं दार उघडलं, त्यांना आत घेतलं. त्या अतिशय घाबरलेल्या होत्या. अवस्था बघवत नव्हती त्यांची. खांद्यावर अन्वी रडत होती. त्यांचे केस विस्कटले होते. श्वास जोरात होत होता. शब्दात असंबद्धपणा होता. त्यांना अगोदर आम्ही पाणी आणून दिलं. अन्वीला खांद्यावर घेतलं, थोपटून तिलाही शांत केलं. त्यांना स्वतःलाही भानावर यायला थोडा वेळ लागला. हे बघा, आता घाबरू नका तुम्ही, आम्ही सगळे आहोत तुमच्या जवळ. आता सांगा बरं काय झालंय ते. मी त्यांना थोडा धीरही दिला. त्यांनी हकीकत सांगितली. संदर्भ बदलत होते, वाक्य पुढे मागे होत होती, मध्येच दुवा तुटत होता, कारण त्या अजूनही घाबरलेल्या अवस्थेतच होत्या. पण त्यातूनही आम्हाला कळली ती हकीकत अशी होती. रात्रीनं माझ्या पत्नीनं त्यांचा निरोप घेतल्यानंतर काही वेळ त्या टीव्ही बघत बसल्या होत्या. मग शेजारी झोपलेल्या अन्वीला उचलून घेऊन त्या झोपायला गेल्या. घरातले सगळे दिवे मालवून त्यांनी बेडरूम मधला फक्त एक रातदिवा चालू ठेवला. काही वेळानं त्यांना कसल्या तरी आवाजानं जाग आली. वारा जोरात सुटल्यावर येतो ना तसा घू 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 आवाज येत होता. वास्तविक बेडरूमच्या सगळ्या खिडक्या बंद होत्या. जराशानं त्यांच्या लक्षात आलं की आवाज बाहेरून नाही, घरातूनच कुठून तरी येत होता. हाताचा करणा तोंडाभोवती धरून हू 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 असा आवाज काढावा ना, तसा आवाज. काही क्षण त्या घाबरून तशाच अंधारात बेडरूम मध्ये उभ्याच होत्या. पण मग आवाज जवळ 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 यायला लागला. अगदी हॉलमधून यायला लागला. तसा त्यांनी धीर एकवटून एका हातानं कडेवरच्या अन्वीला सांभाळत बेडरूम मधला मोठा लाईट लावला. त्याची एक तिरीप हॉलमध्ये पडली. त्या प्रकाशात त्यांनी हॉलमध्ये पोहोचून तिथला मोठा लाईट लावला आणि पाठीमागे वळून बघितलं. हॉलच्या मध्यावर ते बसलेलं होतं. संपूर्ण काळं. धड नाही माकड, धड नाही माणूस. तोंडानं आवाज काढत ते स्वतः भोवती घुमत होतं. मध्येच डोकं खाली वाकवून अगदी जमिनीला चिकटवत होतं. आकार सारखा बदलत होता. त्याच्या बाह्य रेषा कठीण नव्हत्या, सारख्या वितळून खाली येत होत्या, परत आकार घेत होत्या. त्यांना ते दृश्य सहन होईना. त्यांच्या डोळ्यात पाणी आणि गळ्यात हुंदका आला. कसं तरी हॉलच्या भिंतीला पाठ लावून त्याच्यापासून शक्य तितक्या दूर राहत त्यांनी दरवाजा गाठला. इतका वेळ सुरू असलेलं त्याचं घुमणं त्या जसा जशा दरवाज्याच्या जवळ जातील तसं तसं वाढायला लागलं. त्यांनी दार उघडता क्षणी ते थांबलं. दार लावून घेता घेता अखेरच्या क्षणी त्यांना असं दिसलं की त्यानं आपली जागा सोडली आहे आणि दरवाजाच्या दिशेनं झेप घेतली आहे. तोंडानं काहीतरी ओरडत रडत त्या धडा 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 पायऱ्या उतरत खाली आल्या. घराचं दार लागोपाठ ठोठवायला लागल्या, कारण जिन्यावरून ते त्यांचा पाठलाग करेल, त्यांच्या पाठलागावर ते असेल अशी त्यांना भीती वाटत होती. एवढं सांगून काका थोडंसं थांबले. टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलला. घटाघटा सगळं पाणी त्यांनी संपवलं. साधारण हा प्रसंग कुठल्या दिशेनं जातोय हे माझ्या लक्षात आलं. मला त्याची पूर्ण कल्पना आली आणि त्यांचं माझ्याकडे काय काम असावं हेही माझ्या लक्षात आलं. काका पुढे सांगायला लागले. चित्रेताईंनी सकाळी लवकर पतीला कळवलेलं असलं पाहिजे, कारण संध्याकाळी ते कॉन्फरन्स सोडून इकडे हजर झाले. काही वेळ त्या दोघांच्यात अगदी खालच्या आवाजात काहीतरी बोलणं झालं. मग चित्रे माझ्याकडे वळाले आणि मला म्हणाले, बघा काका, मला याच्या आज हा फ्लॅट सोडायचा आहे. नाही म्हणजे माफ करा, माझा आक्षेप तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर नाहीये. उलट तुमच्यासारखी प्रेमळ माणसं आम्हाला पुन्हा भेटतील असंही वाटत नाही. पण प्रश्न माझ्या पत्नीचा आहे आणि लहान मुलीचा आहे. झालेली घटना खरी आहे का खोटी आहे याचा शहानिशा करायला मी वेळ घालवू इच्छित नाही, कारण त्याचे परिणाम माझ्या डोळ्यासमोर आहेत. पत्नी आणि मुलीच्या बाबतीत अजून कुठलाही धोका पत्करणं मला परवडण्यासारखं नाही. हे बघा, मला हे करताना अतिशय वाईट वाटतंय. तुम्ही याच्यावर विश्वास ठेवा, पण
प्राप्त परिस्थितीचा विचार करता माझ्यासमोर फ्लॅट सोडण्याशिवाय दुसरा पर्याय सध्या तरी नाही. तुर्तास माझं सामान इथे राहू दे, मी 2 दिवसात माझं सामान नेण्याची व्यवस्था करतो. चित्रे स्पष्ट वक्ते होते. अक्षरशः 10व्या मिनिटाला चित्रे कुटुंब घरातून बाहेर पडलं. माझ्या पत्नीला, चित्रेताईंना खूप वाईट वाटलं, कारण त्यांची खूप चांगली नाळ जुळलेली होती. त्यानंतर मी काही विद्यार्थी, बॅचलर्स निरनिराळे भाडे करून ठेवून बघितले, पण थोड्याफार फरकानं प्रत्येकाचा हाच अनुभव होता. अगदी तोंडावर सगळ्यांनी सांगितलं नाही, म्हणजे शब्द जरी वेगवेगळे असले तरी सगळ्यांचा सूर एकच होता. असो, आता मी वर ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलंय त्या शब्दात काकांनी त्यांचा अनुभव कथन केला असं मुळीच नाही, पण त्यांच्या मूळ अनुभवाला धक्का न लावता मी त्यांची मांडणी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली आहे. पुढे मी काकांना म्हणालो की ठीक आहे काका, मी तुमची हकीकत ऐकली पूर्ण, मी यात काय करावं अशी तुमची इच्छा आहे. मी काय म्हणतो, तुमचं ते मशीन घेऊन या, म्हणजे आज जमलं तर, नाहीतर उद्या आपण, आणि बघा तुम्ही नक्की काय प्रकार आहे. ठीक आहे काका, म्हणजे माझी हरकत नाही, पण काय आहे, माझे दोन्ही सहकारी सध्या उपलब्ध नाही आहेत. उपकरणं बरीच आहेत, ती सगळी हाताळणं एका व्यक्तीला अशक्य आहे. नाही, तुम्ही काम करा ना, म्हणजे तुम्हाला जर आवश्यकता असेल तर रोहित त्याच्या मित्रांना विनंती करून बघेल. नाही, कसं आहे काका, माणसं मिळणं अवघड नाही हो, पण त्यातले अनुभवी किती आहेत हे महत्वाचं आहे. कसं आहे, त्या उपकरणांचा योग्य वापर करणं आणि ती हाताळणं त्या माणसाला जमलं पाहिजे ना. म्हणजे अमुक एका परिस्थितीत काय केलं पाहिजे याचा अनुभव असायला हवा त्यांच्याकडे. तो त्यांच्याकडे आहे का? तुम्हाला हवा असेल ना तर आज रात्री आपण प्राथमिक तपासणी करू. 1-2 उपकरणं घेऊन मी येईन, आणि माझ्या बरोबर कोणी नसलं तरी चालेल, फक्त रोहित आला ना तरी सुद्धा चालेल. आणि मग त्या दिवशी रात्री दुपारी कधीतरी जोरदार पाऊस पडून गेला होता. संध्याकाळी 6 पासून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मी बाहेर पडलो तेव्हा रात्रीचे 11:15 वाजले होते. माझे ते 2 सहकारी माझ्या बरोबर असते तर बरं झालं असतं असा विचार माझ्या मनात येत होता. मी मोजकीच उपकरणं माझी सोबत घेतली होती. रस्त्यावरचे दिवे बंद होते. एखाद दुसऱ्या घरातून मिणमिणता प्रकाश दिसत होता. मध्येच एखादा पावसाचा थेंब पडत होता. पायाखालचा रस्ता पूर्ण भिजलेला होता. अजूनही रस्त्याच्या कडेनं लहान लहान पाण्याचे ओघळ वाहत होते. पूर्ण रस्त्यावर मी आणि माझ्या मागून अन्नाच्या आशेनं येणारं एक हाडकुळं कुत्र, ह्याच्याशिवाय कोणीही दिसत नव्हतं. रोहित इमारतीच्या खाली माझी वाट बघत थांबला होता. मी त्याला म्हणालो, हे बघ रोहित, तू सोबत थांबणार असशील तर चांगलं आहे, पण तुला हवा असेल तर तू जाऊ शकतोस हा, म्हणजे माझा आग्रह नाही, तू बरोबर ये. नाही बाबा म्हणाले, तू त्यांच्या बरोबर राहतो, एकटेच आहे. पण हे केवळ एकच कारण असावं असं काही मला वाटलं नाही. रोहितच्या डोळ्यात उत्सुकता, कुतूहल, साहसाची इच्छा असे अनेक भाव तरळत होते. मी त्याला म्हणालो, हा मग हरकत नाही, फक्त शक्य तितक्या जवळ राहा, आणि काहीही दिसलं, ऐकायला आलं तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, एवढं लक्षात ठेव. रोहितनं होकारार्थी मान हलवली. इमारत जुनी होती, म्हणजे 2002-2003 मधलं बांधकाम असावं. कवर्ड पार्किंग, लिफ्ट काहीही लाड नव्हते. इमारतीच्या चारी बाजूनी मोकळी जागा सोडली होती खूप. लोकांनी तिथे आपापली वाहनं पार्क केली होती. इमारतीची बाहेर 2 ट्यूब वायरच्या आधारावर लोंबकळत होत्या. त्या निम्म्यापेक्षा जास्त जळमटांनीच भरलेल्या होत्या. लाईट अजिबात नसल्यानं दृष्टीचा परिघ मात्र मर्यादित झालेला होता. टॉर्चच्या गोल पांढऱ्या प्रकाशात दिसेल तेवढंच. साधारण एका वेळी 2 माणसं सोबत चालू शकतील एवढेच रुंद जिने. एक जिना संपून दुसरा चालू होतो त्या ठिकाणी सिमेंटची जाळी होती. फ्लॅट 3ऱ्या मजल्यावर होता. कॉरिडॉरमध्ये संपूर्ण अंधार, पण रोहित नेहमीच्या सवयीमुळे भराभरा चालत होता. 6 छोटे जिने संपल्यानंतर आम्ही फ्लॅटच्या दाराशी येऊन उभे राहिलो. एका मजल्यावर समोरासमोर 2 फ्लॅट अशी रचना. अंधारात रोहितनं लॅचकीनं फ्लॅट उघडला. आम्ही आत पाऊल टाकलं. एखादी जागा खूप दिवस बंद असली ना की कुबट दर्प येतो बघा, तसा हवेत वास होता. आधारासाठी भिंतीवर टेकवलेल्या हाताला पातळसर धुळीचा स्पर्श जाणवत होता. म्हणजे काही महिन्यात तिथे कोणाचा वावर झालेला दिसत नव्हता. का होता वावर? समोरच्या मिट्ट काळोखात काहीतरी खसफसलं, फिसकारलं आणि घशात गुरगुरत अंधारात पाठीमागे निघून गेलं. रोहितनं माझा दंड घट्ट धरला, कारण त्यानंही तो आवाज ऐकला होता बहुतेक. अरे एखादी घुस किंवा मांजर असेल, म्हणजे जिथे माणसांचा वावर नसतो ना अशा जागा प्राण्यांना खूप प्रिय असतात.
आता रोहितला हे स्पष्टीकरण पटलं का नाही याची फिकीर मी करणार नव्हतो. मी एक टॉर्च रोहितच्या हातात दिला आणि माझा हेड माउंटेड टॉर्च सुरू केला. पांढरे शुभ्र प्रकाशाच्या झोतात आमच्या हालचालीनं उडालेले धुळीचे कण तरंगायला लागले होते. तो एक पूर्ण प्रशस्त हॉल होता. उजव्या बाजूला मोठी सरकत्या काचांची खिडकी होती जी सध्या बंद होती. काचा धुळीनं माखलेल्या होत्या. हॉलच्या शेवटी एक अरुंद बोळ स्वयंपाकघराकडे जात होता. का कोण जाणे, पण मला ही रचना थोडी विचित्र वाटली. कदाचित मूळ रचना तत्कालीन मालकानं बदललेली असेल. मी हेड माउंटेड टॉर्च बंद करून लेझर टॉर्च सुरू केला. अंधारात एखादा प्राणी असेल ना तर डोळे चमकतात आणि मग त्याचं अस्तित्व आपल्या लक्षात येतं. आणि त्या प्रकाशात आम्ही हळूहळू बोळाच्या दिशेनं सरकायला सुरुवात केली. रोहितनं अजूनही माझा हात घट्ट धरून ठेवला होता, कारण त्या बिचाऱ्याचा पहिलाच अनुभव होता. बोळाच्या तोंडाशी उभं राहून मी टॉर्चचा प्रकाश आत टाकला. डाव्या हाताला बाथरूम असावं, शेजारी वॉश बेसिन होतं. उजव्या हाताला भिंत होती. जपून पावलं टाकत आम्ही पुढे पुढे सरकत होतो. लेझर टॉर्चचा प्रखर हिरवा झोत धुळीनं माखलेल्या भिंतीवरून नाचत होता. प्रकाशाचा कोन विकृत झाल्यानं आमच्याच सावल्या कधी कधी आगळबंब स्वरूपात भिंतीवरून हालत होत्या. आम्ही स्वयंपाकघरात पोहोचलो. डाव्या हाताला काळ्या ग्रॅनाइटचा कट्टा होता. समोर भिंतीत कडप्प्याचं रॅक होतं, अर्थात रिकाम. आमची कुजबूज सुद्धा रिकाम्या घरात घुमत होती. हलक्या पावलांचा सुद्धा आवाज येत होता. इथे काहीतरी दबा धरून बसलं असेलच तर त्यापासून लपून राहणं अशक्य होतं. आणि तिथेच मला पहिल्यांदा ती जाणीव झाली. चित्रेताई म्हणाल्या होत्या ना त्याप्रमाणे कुणीतरी इथे सतत लक्ष ठेवून होतं. मानवाला लाभलेली नैसर्गिक आदी प्रेरणा. इथे काहीतरी चुकतंय, सगळं काही ठीक नाहीये याची पहिल्यांदा प्रखरतेनं जाणीव होत होती. मी EMF मीटर चालू केला. काहीही रिडिंग नव्हतं, पण त्याच वेळी विलक्षण अस्वस्थता मनात जन्माला आली होती. इथून लगोलग बाहेर पडावं अशी अनिवार्य इच्छा होत होती. रोहितलाही ही जाणीव झालेली असावी, कारण त्याचा श्वासोच्छवास जाणवण्या इतपत जोरात सुरू झाला होता. त्याच्या हाताच्या घामाचा ओलावा मला शर्टामधून सुद्धा जाणवत होता. रोहितची सुरक्षितता ही माझी पहिली जबाबदारी होती. तो आवाज इतका अनपेक्षित होता की आमच्या दोघांचा श्वास कोंडला गेला. आत ओढलाच गेला आमचा श्वास. थंडीच्या दिवसात जुन्या वाड्याचा एखादा लाकडाचा वासा आक्रस्ताना यावा ना तसा कच असा आवाज आला. मोकळ्या घरात तो आवाज चांगला घुमला. कठोर आणि तीव्र आवाज. तो आवाज हॉलमधनं येत होता. घरात प्रवेश केल्यानंतर वाटेवर ठेवलेल्या मोशन सेन्सरचा लाईट एक दोन वेळा लागला आणि बंद झाला. आधी पूर्ण रिकाम्या आणि आतून कडी असलेल्या फ्लॅटमध्ये आता कुणीतरी आलेलं होतं. ते काय असावं याची चाचणी करण्याची सध्या तरी इच्छा नव्हती. असेल मगाची घोष किंवा मांजर. स्वयंपाकघरातून दोन्ही बाजूने असणाऱ्या शयन कक्षांना जोडणारा अजून एक अरुंद अंधारा बोळ. हे घर होतं का भुलभुलैया? चित्रेताईंनी सांगितल्याप्रमाणे बेडरूम मधल्या लाईटचा प्रकाश हॉलमध्ये पडणं अशक्य वाटत होतं. कदाचित त्यांनी स्वयंपाकघरातला लाईट लावलेला असेल. असो. घरात आल्या आल्या दृष्टीस पडलेल्या फरशीवरून माखलेल्या धुळीतून काहीतरी ओढत फरफटत नेल्याच्या खुणा मी मुद्दाम रोहितला दाखवल्या नव्हत्या. आम्ही दुसऱ्या बोळातून आत शिरलो. आधी गेस्ट रूम, तुलनेनं थोडी लहान. दरवाजा बंद होता. एक हलका धक्का दिल्यावर आतल्या बाजूला उघडला. रात्र वद्य पक्षाची होती. भर जवानीतला चतुर्दशीचा चंद्र आकाशात डौलानं तरंगत होता. बेडरूमच्या धुळीनं भरलेल्या खिडकीच्या काचेतूनही चंद्राचा प्रकाश खोलीत येत होता. त्या चंदेरी झिलईत भिंतींना, पायाखालच्या फरशीला, खिडक्याच्या गजांना, कोपऱ्यात बांधून ठेवलेल्या जुन्या कापड्याच्या बोचक्याला एक विलक्षण अशी लकाकी आलेली होती. अजून एक रिकामी खोली. पाहण्यासारखं काही नव्हतं. EMF मीटर अजूनही शांत होतं. मी खाली जमिनीवर बसून शॅडो डिटेक्टर सुरू केला. अति प्रखर प्रकाशाचे हजारो सूक्ष्म बिंदू खोलीभर पसरले. लखलखत्या ताऱ्यांनी भरलेल्या आकाशासारखी खोली उजळून निघाली. आता या बिंदूंमधून काहीही वावरलं तरी दिसणार होतं.
मी लेन्स समोर हात फिरवून बघितला. प्रचंड हाताची सावली समोरच्या भिंतीवरून फिरली. शॅडो डिटेक्टर आपलं काम चोख बजावत होता. आम्ही दरवाजातच बसकण मारली. तब्बल 10 मिनिटं काहीही दिसलं नाही. पण सारखं सारखं त्या लखलखत्या बिंदूंकडे बघत राहिल्यानं गुंगी यायला लागली होती. शेवटी मी डिटेक्टर बंद करून टाकला. अर्धप्रकाशित वातावरणाला पुन्हा सरावायला डोळ्यांना थोडा वेळ जावा लागला. शेवटची नजर टाकायची म्हणून एकदा सभोवार टॉर्च फिरून बघितला. मगाशी दिसलेलं कापडाचं बोचकं आता तिथे नव्हतं. खोलीत कुठेही ते नव्हतं. ते खरंच कापडाचं बोचकं होतं आणि मुळात होतं का तो फक्त भासच होता? का फक्त दिसायला बोचक्यासारखं होतं पण प्रत्यक्षात तिथे? मी दरवाजा लावून घेतला. आता मास्टर बेडरूमची पाहणी केली की आमचं काम होणार होतं. इतक्या वेळात रोहित एक शब्द सुद्धा बोलला नव्हता. त्यानं माझा हात इतक्या जोरात आवळून धरला होता की माझ्या हाताला मुंग्या आल्या होत्या. आम्ही मास्टर बेडरूम मध्ये आलो आणि इतका वेळ शांत असलेला EMF मीटरनं पहिल्यांदा बज दिला. हा बज इतका अनपेक्षित होता की आम्ही दोघं सुद्धा खूप दचकलो. मीटर एका विविक्षित जागेवर बज देत होतं. खोलीच्या चारही बाजूला शांत असलेलं मीटर मध्यभागी विद्युत चुंबकीय क्षेत्राचं अस्तित्व दाखवत होतं. संपूर्ण घरात कुठेही वीज नव्हती. आमचे मोबाईल फोन आमच्या सोबत नव्हते. टॉर्च बंद होते. थोडंसं जवळ जाताच मीटरनं सतत बीप द्यायला सुरुवात केली. काटा कमाल मर्यादेपर्यंत टेकला. मीटरचे लाल लाईट वेड्यासारखे झगमगायला लागले. पण इथे होतं काय? दुर्दैवानं थर्मल कॅमेरा, इन्फ्रारेड कॅमेरा, थेर्मिन, लेझर ट्रॅप, EVP रेकॉर्डर यापैकी मी काही सोबत आणू शकलो नव्हतो. आता जवळ होती त्या उपकरणांच्या आधारे शोध घेणं भाग होतं. मी ग्रीन लेझर टॉर्चचा वापर करून बघितला पण खोली संपूर्ण रिकामी होती. शॅडो डिटेक्टर मध्ये सुद्धा काहीही सापडत नव्हतं. अति प्रखर प्रकाश देणाऱ्या T6 क्री LED फ्लॅश लाईटलाही काहीही सापडलं नाही. खोली रिकामी होती. शेवटी मी UV म्हणजे अतिनील लाईटचा वापर करायचा निर्णय घेतला. टॉर्चचा प्रकाश मंद असतो. एखादा छोटासा भाग फार तर दिसू शकतो. मी टॉर्च भिंतीवरून, छतावरून, दरवाजावरून फिरवून बघितला पण काहीही नाही. अक्षरशः काही नाही. काहीतरी इथे होतं हे नक्की. पण EMF मीटर शिवाय माझ्यापाशी इतर कोणतंही उपकरण नव्हतं. त्यामुळे मी हताश होऊन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि इतक्या वेळात प्रथमच रोहित बोलला. तो जमिनीकडे बोट दाखवत होता. मी टॉर्च खालच्या फरशीवरून फिरवलंय. हे काय होतं? एरवीच्या साध्या प्रकाशात न दिसणाऱ्या रेषा आता अल्ट्राव्हायोलेट किरणांमध्ये चकाकत होत्या. जमिनीवर कसली तरी क्लिष्ट आकृती रेखाटलेली होती. ज्याने कोणी रेखाटली असेल त्यांना अनेक दिवस श्रम घ्यावे लागले असणार. गोल, त्रिकोण, ताऱ्यांच्या आकृती, वाहत्या रेषांमध्ये लिहिलेले काही शब्द. आता हे शब्दच होते का त्या आकृतीचा भाग होते हे काही समजलं नाही. पण जर शब्दच असतील तर निव्वळ वाहत्या सर्पाकृती रेषांची ती लिपी होती. आकृती जवळ खोलीभर पसरलेली होती. कोणत्या रंगाचा वापर केला होता देवाला ठाऊक पण रोजच्या वापरातल्या प्रकाशात ती इतके दिवस लपून राहिली होती हे मात्र निश्चित. कॅमेरा निदान मोबाईल तरी सोबत ठेवायला हवा होता अशा विचारानं मी हळहळलो. निदान ती स्मृतीत तरी ठेवावी ह्या उद्देशानं मी बारकाईनं आकृतीच्या प्रत्येक भागावरून टॉर्च फिरवत असताना रोहितनं मला हलकासा धक्का दिला. मी मान वर करून बघितलं. आता तो भास होता की खरंच काय मी बघितलं ह्याविषयी मला अजूनही शंका आहे. असं वाटावं की खूप अंधुक प्रकाशात 2 किंवा 3 अतिशय कृश पण उंच पायघोळ झगे पांघरलेल्या आकृत्या दरवाजा बाहेर उभं राहून आत आमच्याकडे बघतायत. चेहरे डोक्यांमागून पुढे आलेल्या तलम वस्त्राच्या पदराखाली झाकलेले होते. माना झुकलेल्या होत्या पण तरीही अशी प्रच्छन्न जाणीव होत होती की ते आमच्याकडे बघतायत. मी काहीतरी ओरडलो, टॉर्च लावला पण दरवाजात कोणीही नव्हतं. परतीचा प्रवास अपेक्षेपेक्षा सुलभ झाला.
कदाचित आमची माघार त्यांना, म्हणजे ते जे कोणी असतील त्यांना समजली असेल की आम्ही माघार घेतोय. बाहेर पडण्याच्या दरवाजापर्यंत कुठलाही आवाज, कुठलीही अस्वस्थ करणारी जाणीव, कसलाही त्रास झाला नाही. फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप घालून आम्ही पुन्हा आमच्या मार्गाला लागलो. रोहितनं ही गोष्ट त्याच्या वडिलांना सांगितलेली असावी, कारण दुसऱ्याच दिवशी इमारतीच्या खाली उखडून फेकलेल्या फरशांच्या तुकड्यांचा ढिगारा मला दिसला. आता अजून तरी तिथे कोणी नवीन राहायला आल्याचं दिसलं नाही. कदाचित कोणी आलं तर हा त्रास थांबलाय का नाही हे त्याच्याकडून नक्कीच समजेल. पण सध्या तरी मालकांचा अजून काही दिवस फ्लॅट बंद ठेवण्याचाच विचार आहे असं समजतं.